आज साकोली शेंद्रोपा नगर परिषद मध्ये उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली। त्यामध्ये काँग्रेसकडून संदीप बावनकुळे तर भाजपकडून रोहिणी मुंगुलमारे होत्या। रोहिणी मुंगुलमारेला 12 मते मिळाली तर संदीप बावनकुळेला 5 मत मिळाले। 2 सदस्यांनी मतच दिले नाही, ते तटस्थ राहिले। त्यामुळे रोहिणी मुंगुलमारे यांना उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले व निवड करण्यात आली। तर स्वीकृत सदस्य म्हणून ॲडव्होकेट दिलीप कातोरे व नितीन खेडीकर यांना नियुक्त करण्यात आले। सुद्धा जेव्हा मागच्या वेळेस भाजपची सरकार होती त्यावेळेस सुद्धा ॲडव्होकेट दिलीप कातोरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले होते। दुसरी वेळ आहे की त्यांना निवड करण्यात आली। नवनियुक्त उपाध्यक्ष रोहिणी मुंगुलमारे यांच्या निवासस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांनी भेट देऊन त्यांना सत्कार केला। एशियन न्यूज चॅनल सोबत मुलाखत देताना त्यांनी सांगितले, साकोली शेंद्रोपा या शहराचा विकास कसा करता येईल यासाठी मी प्रयत्न करेन असे मत व्यक्त केले। मी आज नगर परिषदची उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली। त्यामध्ये उपाध्यक्ष साकोली शेंद्रोपा नगर परिषद यामध्ये उपाध्यक्ष म्हणून रोहिणीताई मुंगुलमारे ह्या नियुक्त झालेल्या आहेत। मी त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आहे। मॅडम, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मला सांगा की आपला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 3 आणि आपण साकोली शेंद्रोपाच्या उपाध्यक्ष नगर परिषदेचे उपाध्यक्ष झालेले आहेत। आपल्या प्रभागाच्या समस्या कोणत्या आहेत आणि कशा आपण सोडवणार, काय सांगा? नमस्कार, माझे नाव रोहिणी हेमकृष्ण मुंगुलमारे। सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन। मला उपाध्यक्ष नगर परिषद साकोली या इथे उपाध्यक्ष हे पद दिल्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचं माझ्या आणि माझ्या पक्षाचं अभिनंदन करते, धन्यवाद मानते। विषय आहे कामाचा। मी प्रथम नगरसेविका पण राहिलेली आहे। 5 वर्ष आम्ही काम केलेले आहे। त्यामध्ये होऊ शकतो काही कमी जास्त कामं झालेले आहेत, कारण की तो काळ थोडासा कोरोनावाला वगैरे होता। त्यानंतर 4 वर्ष हे प्रशासकांनी इथे कार्य केलेले आहे आणि या 4 वर्षानंतर आमच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये मी नगरसेवक आणि आता साकोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद मी भूषवणार आहे। तर त्यामध्ये आता आम्हाला बघावं लागेल की ह्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये कुठले कामं झालेले आहेत आणि कुठले राहिलेले आहेत, हा आम्हाला पूर्ण शहराचा नियोजन करून आम्हाला शहराच्या स्वच्छतेवर, शहराच्या पर्यावरण विकासावर भर देऊन आम्हाला सर्व कामं करायचे आहेत समोर आणि तो एकंदरीत नियोजन करून आम्हाला कामं करायचे आहेत आणि ते कामं आम्ही विकासाच्या दिशेने करू, विकासपूर्वक असं नियोजन करून विकासपूर्वक असं साकोलीला या 5 वर्षामध्ये कसा या साकोलीचा विकास होईल या दिशेने आम्ही आपले कार्य करू अशी मी सर्वांना ग्वाही देते। मॅडम, मला हे सांगा, आपला जो प्रभाग आहे प्रभाग 3, ह्या प्रभाग 3 मध्ये नाल्याच्या समस्या आहेत, रोडच्या समस्या आहेत, आरोग्याच्या आहेत, घरकुलच्या समस्या आहेत, याला आपण कसं न्याय देणार आहोत? मी प्रभाग क्रमांक 3 ची नगरसेविका आहे आणि पाहिलं तर माझ्या प्रभागामध्ये नाल्यांचा विषय म्हणजे ओपन नाल्या खूप आहेत। तर मला तिथल्या नागरिकांची ती एक पहिली मागणी आहे की ओपन नाल्यावरच्या झाकणं आम्हाला त्वरित करावे, कारण की डासांचा म्हणजे स्वच्छतेचा कुठेतरी तिथे त्यांना प्रश्न पडतोय। तर आणि त्यानंतर घरकुल मोस्टली झालेले आहेत, परंतु जे राहिलेले घरकुल आहेत त्यानंतर काहींचा निधी राहिलेला आहे, त्यावर सुद्धा आमचा सर्वे चालू आहे। एक सर्वे करून एक लिस्ट करून आम्ही प्रॉपर कुठे कुठे बोर लागत आहेत, कुठे कुठे पाण्याची व्यवस्था लागत आहे, कुठे कुठे घरकुलांचे कामं झालेले नाही आहेत, कुठे कुठे काय काय समस्या याचा आमचा सर्वे चालू आहे। आम्ही घरोघरी फिरून तो सर्वे करत आहोत आणि त्या सर्वेनुसार आम्ही या येत्या काही दिवसांमध्ये, कारण की आता निश्चितच कसं काय झालं, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, मग आता आम्ही त्याच धकाधकीच्या याच्यामध्ये आहोत, मीटिंग, परंतु येत्या ह्या समोरच्या दिवसामध्ये आमचं तो नियोजन तयार होतोय। आम्ही परस्पर घरी जाऊन तो नियोजन तयार करतोय आणि लोकांच्या समस्या छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत त्या कशा सुरळीत होतील, कशा पार पडतील याकडे मुख्यत्वे आमचं तर लक्ष देणार आहोत आम्ही। ते होते नगर परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष, ज्यांनी सांगितले की साकोली शेंद्रोपा हा जो परिसर आहे नगर परिषद आणि त्याने यांना दोघांकडे लक्ष द्यायचं, विशेष करून ते प्रभाग 3 मधून निवडून आलेले आहेत आणि प्रभाग 3 मध्ये मग त्या नाल्याच्या समस्या असतील, काही बोरिंगचे काही समस्या असतील, घरकुलचे काही समस्या असतील, ज्या बी काही समस्या असतील ते या अगोदर पण नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत, त्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळे आता ते
परिपूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या काही समस्या असतील आपण त्यांच्याशी संपर्क करावा आणि ते सोडवण्यासाठी तत्पर आहे. मी डिजिनगरी एशियन न्यूज करता भंडारा.